बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार, तर शरद पवारही लावणार हजेरी। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचं काल निमंत्रण नाकारलं। नियोजित कारण देत मुख्यमंत्र्यांचं पवारांना पत्र। नाशिकमधील शेतकरी आंदोलनाचा आज 6वा दिवस। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। लेखी आश्वासन मिळेपर्यंत शेतकरी आंदोलनावर ठाम। मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवेंची धक्काबुक्कीचं सीसीटीव्ही फुटेज सभागृहात दाखवा। पृथ्वीराज चव्हाणांची मागणी, तर अख्ख्या महाराष्ट्राला सीसीटीव्ही दाखवा। दादा भुसेंचं प्रत्युत्तर। गुणरत्न सदावर्ते हे देवेंद्र फडणवीसांचे शिष्य। फडणवीस एका हाताने देतात आणि दुसऱ्या हातातून काढून घेतात। मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा। मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात। मध्य प्रदेशच्या हजीरमध्ये भव्य रॅली। कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचं कमलनाथ यांचं आवाहन। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरून रामदास कदमांचा भाजपवर हल्लाबोल। सर्व पक्षांना संपून फक्त भाजपला जिवंत राहायचंय का, कदम यांची टीका। नितीन गडकरींची मल्लिकार्जुन खरगे जयराम रमेश यांना नोटीस। वक्तव्याची मोडतोड करून लोकांची दिशाभूल केल्याचा गडकरींचा आरोप। राज्यात 17,000 पदांची पोलीस भरती होणार। ही भरती 10% मराठा आरक्षणासह होणार असल्याची देवेंद्र फडणवीसांची माहिती। सिंधुदुर्गमधील आंगणेवाडीत भराडी देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात। देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी। नेते मंडळीही यात्रेत सहभागी होणार। बंगळुरूच्या रेस्टॉरंटमधील बॉम्बस्फोट प्रकरणी एक संशयित ताब्यात। कालच्या स्फोटात 9 जण जखमी। सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।